श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण। आज मी तुम्हाला रामकथा न सांगता एक रेसिपी दाखवणार आहे। मूग डाळीच्या खिरीची रेसिपी। अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। कमीत कमी पदार्थात बनणारी आणि अत्यंत स्वादिष्ट लागणारी अशी मूग डाळीची खिरीची रेसिपी आपण बघूया। आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते प्रथम बघूया। चला, मूग डाळीच्या खिरीसाठी लागणारं साहित्य प्रमाण पण अगदी सोपं आहे। 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी दूध, 1 वाटी मिल्क मेड कंडेन्स मिल्क, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार, वेलची पावडर आणि दुधामध्ये भिजवलेलं केशर। प्रथम तर ही मूग डाळ स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये शिजवून घ्यावी। मी शिजत ठेवलेली आहे, बघूया शिजली आहे की। बघूया आपण मूग डाळ शिजली आहे का। वा, छान शिजलेली आहे, वाफ येते बघा। आपण ही मूग डाळ बाहेर काढून कढईत घेऊया। शिजलेली मूग डाळ आपण कढईत काढून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण प्रथम तर दूध घालायचं। 1 वाटी मूग डाळीला 1 वाटी दूध आणि हे चांगलं एकत्र करून घ्यायचं। दूध आणि मूग डाळ एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी कंडेन्स मिल्क घालायचं। आणि ते पण चांगलं एकत्र करून घ्यायचं। आता इथे मात्र आपल्याला हे सतत ढवळत राहायला पाहिजे, नाहीतर मग कंडेन्स मिल्क खाली कढईला लागू शकतं ना। सतत ढवळत राहायचं एक उकळी येईपर्यंत। आता चांगली उकळी आली आहे खिरीला। आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया। तुम्हाला हवे तेवढे घालायचे, जेवढी तुम्हाला आवडतात तसे। ड्रायफ्रूट्स घातले, ते एकत्र केले की वेलची पावडर घालायची। आता वेलची पावडर घातल्यानंतर मग केशरने भिजवलेलं दूध आहे ना जे, ते घालायचं। त्याने छान रंग येतो बघा खिरीला, सुंदर असा रंग आलेला आहे। अतिशय सुंदर अशी दिसणारी ही खीर, तेवढीच अत्यंत स्वादिष्ट अशी खीर, झटपट होणारी। आणि ही आपली खीर तयार पण झाली आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपली ही खीर एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली ही मूग डाळीची खीर तयार झालेली आहे। गरम गरम अगदी वाफा येत आहेत त्या खिरीमधनं आणि इतकी सुंदर स्वादिष्ट लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा। अशाच आणखीही झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज घेऊन मी नक्की परत पुढच्या तुमच्या भेटीला येईन। तोपर्यंत अगदी छान चवीने खा आणि मस्त राहा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।